नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये 16वा लेसन, ज्याचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा सेशन आहे. याच्यापूर्वी आपण प्रकाशाचे परावर्तन कशा प्रकारे होते, त्याच्यासाठी कोणते नियम वापरले जातात याविषयी जाणून घेतलं. तसंच आपण बघितलं की प्रकाशाचे परावर्तन आणि दृष्टीची संवेदना याच्यामध्ये फार घनिष्ठ संबंध आहे. म्हणजेच प्रकाशाचं परावर्तन झाल्याशिवाय आपल्याला कोणतीही वस्तू दिसू शकत नाही. त्याच्यानंतर आपण प्रकाशाच्या परावर्तनासाठीचे महत्त्वाचे 3 नियम पाहिले की अपाती किरण, जो किरण पडतो एखाद्या गोष्टीवर, म्हणजे समजा स्टीलचं ताट असेल किंवा आपला आरसा असेल, त्याच्यावर ज्या ठिकाणी पॉइंटवर पडतो त्या किरणाला म्हणतात अपाती किरण. आणि स्तंभिकेबरोबर, स्तंभिका म्हणजे इमॅजिनरी लाईन आहे, त्याच्याबरोबर जो तयार केलेला कोन आहे त्याला म्हटलं जातं अपतन कोन, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याच्यानंतर जो किरण बाहेर पडतो त्याला म्हणतात त्याला म्हणतात रिफ्लेक्टेड रे. आणि स्तंभिकेबरोबर म्हणजे नॉर्मल बरोबर जो अँगल तयार होतो त्याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर अशा प्रकारे हे तिन्ही रेज जे आहेत, तिन्ही रेज बोलण्यापेक्षा 2 रे आणि एक स्तंभिका एकाच प्रतलामध्ये असतात. आणि ह्या अपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात महत्वाची गोष्ट जी पाहिली ती म्हणजे खडबडीत भागावरून होणारं परावर्तन आणि गुळगुळीत भागावरून होणारं परावर्तन. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की तिन्ही प्रकाश किरण किंवा कितीही प्रकाश किरण समांतर पडत असतील गुळगुळीत पृष्ठभागावर, तर ते रिफ्लेक्ट सुद्धा त्याच प्रकारे म्हणजेच एकमेकांना समांतर होतात. परंतु ही प्रक्रिया खडबडीत पृष्ठभागावरून परावर्तन होत असताना होत नाही. म्हणजे समांतर पृष्ठभागावर I1, I2, I3 म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स स्तंभिकेबरोबर सेम असतात. त्याचप्रमाणे R1, R2 आणि R3 सुद्धा सेम असतात. परंतु आपण जर अनियमित परावर्तन बघितलं खडबडीत पृष्ठभागावरून, तर I1, I2, I3 यांच्या किमती स्तंभिकेबरोबर वेगळ्या असतात. त्याप्रमाणे R1, R2 आणि R3 सुद्धा वेगळ्या असतात. परंतु I1 आणि R1 दोन्ही सेम असतात. प्रकाशाचा परावर्तनाचा नियम ते पाळत असतात. I1, I2 आणि R2 सेम असतात. I3 आणि R3 सेम असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच सेशन मध्ये पाहिलं की कॅलिडोस्कोपची निर्मिती कशा प्रकारे केली जाते. आणि सर्वात महत्त्वाचा पाठ म्हणजे आपण बघितलं की कॅलिडोस्कोपच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तयार केल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या पॅटर्न्स तयार केले जातात. आणि त्या पॅटर्न्सचा वापर करून साडीवर असलेली डिझाईन किंवा कपड्यांवर असलेली डिझाईन तयार केली जाते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण शेवटला पाहिलं की पेरिस्कोप म्हणजे काय. त्या पेरिस्कोप विषयी काही माहिती आपण ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत. म्हणजे पाणबुडीमध्ये कशा प्रकारे पेरिस्कोपचा दूरदर्शीचा वापर करून शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण प्रकाशाचे परावर्तन याच्यामधील शेवटचा सेशन म्हणजेच 5वा सेशन. इथे पहा, जो पेरिस्कोप आपण आधी बघितला होता तो पेरिस्कोप पारदर्शी आपल्याला दिसतोय आणि हे पाण्याच्या बाहेर आलेलं आपल्याला दिसतंय बघा. आणि जी पाणबुडी आहे ती पाण्याच्या खालून चाललेली आहे. आता पाणबुडीचं कामच तसं असतं की शत्रूची जी जहाजं असतात त्यांच्यावर पाण्यातून अटॅक करणं. आता पेरिस्कोपच्या मार्फत तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावरील हालचालींवर इथे लक्ष ठेवलं जातं. बघा, खालच्या खिडकीतून तुम्हाला वरील खिडकीच्या समोरील दृश्य दिसतील. त्याची रचना आपण आधीच्या सेशन मध्ये पाहिलेली आहे की 45 अंशामध्ये दोन्ही आरसे ठेवलेले असतात, जेणेकरून वर तयार झालेली जी इमेज आहे ती इमेज खालच्या आरशासाठी ऑब्जेक्ट म्हणून ठरते आणि तिथून परत आपल्याला ते प्रकाश किरण परावर्तित होऊन ती वस्तू आपल्याला आतमधल्या साईडला दिसत असते. या तयार झालेल्या उपकरणास परिदर्शी असे म्हणतात. परिदर्शीचा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यास व तसेच बंकर्स मध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहाळणी करण्यासाठी केली जाते. जनरली हे जे पेरिस्कोप आहेत ते जास्त करून आपल्या मिलिटरीमध्ये किंवा नेव्हीमध्ये वापरले जातात. कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करतात. म्हणजे परावर्तित प्रकाश जो आहे त्याचं परत परावर्तन केलं जातं. याविषयी आपण बघितलं परावर्तित प्रकाशाचे. आपण जे केश कर्तनालयामध्ये गेल्यानंतर जो बार्बर आहे तो आपल्याला आपल्या मानेवरचे केस कापण्यासाठी एक आरसा वापरतो. म्हणजे पुढल्या आरशामध्ये त्याची परावर्तित झालेली प्रतिमा आपल्याला परावर्तित आरशामधून परत दिसत असते. म्हणजे परावर्तनाचे परावर्तन हा गुणधर्म या कॅलिडोस्कोप मध्ये आणि पारदर्शीमध्ये वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही सोडवलेली उदाहरणे बघूया. न्यूमेरिक्स फार महत्वाची असतात. म्हणजे सायन्समध्ये आपल्याला जर फॉर्म्युले माहित असतील तर आपण त्याच्यावर न्यूमेरिक्स सॉल्व्ह करू शकतो आणि आपल्याला त्याच्यात आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. आता बघा, पहिलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. जर परावर्तित किरण स्तंभिकेशी 60 अंशाचा कोन करत असेल तर अपाती किरण स्तंभिकेशी किती अंशाचा कोन करेल.
आता परावर्तन कोन म्हणजे काय, अँगल आर 60 अंशाचा आहे. अपतन कोन अँगल आय आपल्याला काढायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत जे लेसन शिकलो त्याच्यामध्ये एक गोष्ट आपली पाठ झालेली आहे की स्तंभिके बरोबर अपतन कोन आणि परावर्तन कोन हे सारख्याच मापाचे असतात. जर परावर्तन कोन 60 अंश मापाचा असेल तर अपतन कोन सुद्धा 60 अंश मापाचा असेल. म्हणून या उदाहरणाचं जे उत्तर आहे ते आहे अपाती किरण स्तंभिकेशी 60 अंशाचा कोन करेल, आणि अँगल आय बरोबर अँगल आर असतो. आता इथे अँगल आर 60 दिल्यामुळे अँगल आय आणि आर च्या ठिकाणी 60 अंश टाकूया, म्हणजेच अँगल आय सुद्धा अँगल ऑफ इन्सिडन्स अपतन कोन सुद्धा 60 अंशाचा असेल, जो परावर्तन कोना इतकाच असेल. आता इथे पहा दुसरं उदाहरण आहे. अपाती किरण व परावर्तित किरण यांमधील कोन 90 अंशाचा असेल तर अपतन कोन व परावर्तन कोन यांचे माप काढा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे न्यूमेरिक्स आपण परत वाचूया, म्हणजे याचं आकलन आपल्याला होईल. अपाती किरण म्हणजे इन्सिडेंट रे आणि परावर्तित किरण म्हणजेच कोण तर रिफ्लेक्टेड रे, यामधील कोन 90 अंशाचा आहे. किती अंशाचा आहे, 90 अंशाचा. तर आपल्याला विचारलं अपतन कोन व परावर्तन कोन यांचं माप आपल्याला काढायचं आहे. अपाती किरण व परावर्तित किरण यांच्यामधील कोन 90 अंशाचा आहे, म्हणजे अँगल आय अधिक अँगल आर बरोबर 90 अंश. परंतु प्रकाश परावर्तनाच्या नियमानुसार अँगल आय बरोबर अँगल आर असतो. म्हणजे आय च्या ठिकाणी किंवा आर च्या ठिकाणी आपण आर ची किंमत टाकली तर अँगल आय होईल, म्हणजे 90 अंश आणि 90 अंश, म्हणजे 2 अँगल आय बरोबर, कारण दोन्ही इक्वल आहेत म्हणून 1 नंबरच्या समीकरणामध्ये 2 नंबरच्या समीकरणामधील आर ची किंमत आपण आय घेतलेली आहे. 2 अँगल आय बरोबर 90 अंश, 2 पलीकडे गेल्यानंतर डिवाइड होईल 90 ला, आणि त्याच्यामुळे 45 अंश, म्हणजे इथे तयार झाला अपतन कोन आणि परावर्तन कोन हे 45 अंशाचे असतील. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डोळ्यासमोर जर तुम्ही फिगर आणलीत तर आपल्याला असं दिसेल की अपाती किरण म्हणजे स्तंभिका आणि परावर्तित किरण या दोघांचा मिळून झालेला कोन 90 अंशाचा. म्हणजे जर आपण इक्वल पार्ट्स मध्ये, आपल्याला माहिती आहे अपतन कोन आणि परावर्तन कोन दोन्ही सारखेच असतात, म्हणजे हा जर 90 अंशाचा असेल तर बरोबर अर्धा म्हणजेच अपतन कोन होईल 45 अंशाचा आणि परावर्तन कोन होईल 45 अंशाचा. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, तिसरं एक उदाहरण आहे. सपाट आरसा व अपाती किरण यामधील कोन 35 अंश आहे, तर परावर्तन कोन व अपतन कोन काढा. विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलं त्याप्रमाणे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण परत रीड केले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला त्याचा अर्थ कळेल. इथे सपाट आरसा आहे व अपाती किरण यांमधील कोन 35 अंशाचा दिलेला आहे, तर परावर्तन कोन आणि अपतन कोन यांमधील आपल्याला काय काढायचं आहे, कोन काढायचा आहे. बघा आकृती आपण जी आधी बघितलेली आहे 16.2 त्याच्यामध्ये PQ हा आरसा आहे, किरण AO हे पासून निघालेला अपाती किरण, रेषा ON स्तंभिका आणि रेषा OB परावर्तित किरण. त्यांनी सांगितलेलं आहे की POA म्हणजे PO आणि A हे जे आहे 35 अंशाचा आहे. PON म्हणजे आपण स्तंभिकेबरोबर कोन केला तर 90 अंशाचा आहे. POA अधिक AON बरोबर PON, म्हणजे AON आपल्याला इथे काढता येईल, अपतन कोन काढता येईल, कारण त्यांनी काय दिलेलं आहे अपाती किरण आणि सपाट आरशाबरोबर केलेला कोन. आपल्या डोळ्यासमोर जर आकृती आणली तर आपल्याला तिथे POA आणि AON जाणवेल कसा आहे तो. आणि 35 अंशाचं माप टाकलं अधिक अँगल AON बरोबर 90 अंश, अँगल AON बरोबर 90 अंश वजा 35 अंश म्हणजे 55 अंश होईल. म्हणजे अपतन कोन किती होईल, 55 अंशाचा. म्हणजे अपतन कोन AON बरोबर अँगल आय बरोबर 55 अंश, आणि प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमानुसार अँगल आय आणि अँगल आर दोन्हीही सारखेच असतात. म्हणजे अँगल आर किती अंशाचा होईल तर 55 अंशाचा होईल. म्हणजे दोन्हीही कोन अपतन कोन आणि परावर्तन कोन हे सारखेच असल्यामुळे दोन्ही इथे 55 अंशाचे असलेले आपल्याला समजतील. इथे पहा चौथे एक उदाहरण आहे. 40 अंश अपतन कोन असलेला प्रकाश किरण आरशापासून परावर्तित होत असताना आरशाशी किती अंशाचा कोन करेल. म्हणजे आधी जो आपण क्वेश्चन बघितला तसाच हा क्वेश्चन आहे, फक्त इथे आपल्याला आरशाशी परावर्तित किरण कितीचा कोन करेल ते बघायचं आहे. तर बघा आकृती 16.2 परत एकदा बघा. QON 90 अंशाचा आहे, स्तंभिकेवर झालेला कोन परावर्तित म्हणजे राईट हँड साइडला आपल्याला दिसेल. स्तंभिका अपतन कोन 40 अंशाचा आहे, म्हणजे NOB अँगल आर बरोबर 40 अंशाचा आहे. प्रकाश किरणाच्या परावर्तन नियमानुसार दोन्ही कोन सारखेच असतात, आय आणि आर सारखा असायला पाहिजे. आता NOQ म्हणजे ही स्तंभिका पकडून परावर्तित किरण झालेले आहे त्या दिशेने आपण बघितलं तर अँगल NOQ बरोबर अँगल QOB प्लस अँगल BON. आता NOQ ची व्याख्या आहे किती आहे, किंमत किती आहे तर ती 40 अंश अधिक QOB किती असणार आहे तर सॉरी QOBचं माप 40 अंश आहे आणि BONचं माप 40 अंश आहे आणि QOBचं माप आपल्याला इथे काढायचं आहे. बरोबर NOQचं माप 90 अंश आपण पहिलाच बघितलेलं आहे.
तर QOB काढताना 90 मधून 40 वजा केला तर 50 अंश, म्हणजे परावर्तित किरण आरशाशी 50 अंश इतका कोन करेल. आपण जर डायग्राम व्यवस्थित बघितली तर ही नाव आपल्याला दिसते. 16.2 जी आकृती आपण बघितलेली आहे ती विद्यार्थी मित्रांनो इथे परत पहा, म्हणजे आपल्याला कळेल की आरशाशी केलेला कोन त्यांनी दिलेला आहे. त्यांनी स्तंभिकेशी दिलेला कोन दिलेला नाही, तो आपल्याला काढायचा आहे. आणि आधीच्या एक्झाम्पल म्हणजे सुद्धा आरशाशी सपाट आरशाशी झालेला अपाती किरणाने केलेला कोन दिला होता आणि आपण 90 अंशामधून तो मायनस केल्यावर अपतन कोन आला होता. तसं इथे परावर्तन कोन आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो उपक्रम आहे तो आपल्याला ह्याचा आन्सर काढायचा आहे. इंटरनेटच्या साहाय्याने आपल्याला ते आन्सर मिळू शकतं. आपल्याला जर अशा प्रकारचे आन्सर मिळाले नाही तर आम्ही आपल्या क्वेश्चनचे आन्सर पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत. बघा, अपोलोतून चंद्रावर उतरलेल्या अवकाश यात्रींनी चंद्रावर मोठे आरसे ठेवलेले आहेत. मोठे आरसे त्यांनी ठेवलेले रिफ्लेक्शनसाठी. त्यांचा वापर करून चंद्राचे अंतर कसे मोजता येईल याविषयी माहिती मिळवायची आहे. म्हणजे आपल्याला माझ्या प्रकाशाचा वेग हा कॉन्सेप्ट इथे फार महत्वाचा आहे. तो 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद इतका असतो. अशा प्रकारे रिफ्लेक्शन झाल्यानंतर तो किती वेळात पृथ्वीवर पोहोचतोय त्याच्यावरून आपण चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधील अंतर मोजू शकतो. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण या अशा प्रकारचा उपक्रम इंटरनेटद्वारे सॉल्व्ह करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या शेवटच्या सेशन मध्ये आपण पाहिलं की परावर्तित किरण किंवा परावर्तन कशा प्रकारे होतं, अपतन कोन म्हणजे काय किंवा परावर्तन कोन म्हणजे काय, यांचे आन्सर्स आपल्याला मिळालेले आहेत. आणि हा बेस आपला पक्का झाल्यामुळे आपल्याला 9th आणि 10th मध्ये जे मिरर आणि लेन्स जे आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती गोळा करता येईल किंवा आपण ते चांगल्या प्रकारे शिकू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन एज्युकेशन ॲप आहे ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा जसा की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी, कम्प्युटर किंवा मराठी हे विषय आपण घर बसल्या शिकू शकतो. आपल्याला आमच्या तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो. अमर्याद अशा टेस्टचा अनुभव आपल्याला याच्याद्वारे मिळत असतो. तरी आपण हे ॲप रजिस्टर केलेलं आहे. आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सुद्धा या ॲपबद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.